काही ठिकाणी जाऊ पण सगळीकडे जाऊ असं आज सांगता येत नाही. महाविकास आघाडीवरती याचा काही परिणाम दिसतो या दोघांच्या एकत्र येण्याचा? नाही माहिती आहे असं आहे. समजा ते एकच आले आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये शक्ती वाढली तर आम्हाला आनंद आहे. सर, काल याच पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटाचा एक मेळावा देखील तिथं मुंबईमध्ये झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलं की सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला लक्ष करायचं नाही, तर ठाकरे ब्रँड हा मोडून काढायचा आहे आणि यासाठी मला टार्गेट केलं जाते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे महानगरपालिका निवडणूक म्हणजे आपल्यासाठी ऍसिड टेस्ट आहे असं ते म्हणताय. साहजिकच आहे, कारण आज मुंबई किंवा ठाणे या भागामध्ये त्यांचं शक्तिस्थान आहे. त्यांच्याकडे अनेक वर्ष महानगरपालिकेची सत्ता होती आणि त्यामुळे त्यांनी तशी अपेक्षा ठेवली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. एकीकडे राज्यावर कर्जाचा बोजा वाढतोय, पण दुसरीकडे मंत्र्यांना गाड्या घेण्यामध्ये अधिकची रक्कम वाढवलेली आहे. त्याकडे कसं बघता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या खर्चावर कुठल्या प्रकारची मर्यादा नाही आहे, कुठंतरी अंतरून बघून पाय पसरायला पाहिजे असं वाटत नाही? असं किती गाड्या घेणार 8, 10, 12 आणि त्याच्यात जी काही लिमिट दिली ती लिमिट फार काहीतरी आहे असं नाही आणि त्यामुळे त्याच्या खोल्यात जावं असं वाटत नाही. सर, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद गॅजेटची जी काही अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्याला छगन भुजबळ सातत्यानं विरोध करतायत. आज समता परिषदेचा एक मेळावा देखील ते नागपूरमध्ये घेत आहेत. कुठेतरी विरोध ओबीसीना एकत्र करण्याचा प्रयत्न छगन भुजबळांकडून होतो आणि शक्ती प्रदर्शनाचा देखील प्रयत्न या निमित्तानं ते आज करताना दिसतात. नाही, जसं आहे हैदराबादचं गॅजेट जे आहे ते एक दिशा दाखवतं. मला स्वतःला हैदराबादचं गॅजेट आणि त्याच्यातलं दृष्टिकोन हा यापूर्वी माहीत नव्हता. त्याची कॉफी मला हल्ली मिळाली. त्याच्यामध्ये त्याचा आधार महाराष्ट्र सरकारने घेतला. मला याच्यामध्ये 2 गोष्टी विचार करायला लावतोय. हा प्रश्न सुटावा, सामंजस्य राहावं, आपल्याची एकीची वेग हे उचलून देऊ नये ही भावना सगळ्यांचीच असणार, त्याच्यात काही वाद नाही. मग ते करायचं असेल तर कटुता कमी झाली पाहिजे आणि सुसंवाद साधला पाहिजे. मग ते भुजबळ असतील, मुख्यमंत्री असतील, ते कमिटी त्याचे प्रमुख असतील, त्या सगळ्यांशी सुसंवाद साधून एक सामंजस्य महाराष्ट्रात कसं राहील त्याची काळजी घ्यायची गरज आहे. कारण या प्रश्नावर गावागावामध्ये कटुता आणि संघर्ष हा महाराष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे. आता हे करायचं असेल तर एकत्र कसं यायचं आणि त्याची जबाबदारी साहजिकच सरकारने याच्यात काही निर्णय घेतले. राज्य सरकारने निर्णय घेतल्याच्यानंतर पुढची दिशा ठरवायला त्यांनी 2 कमिट्या केल्या. एक कमिटी विशेषतः कोल्हापुरातून शरद पवार बोलत होते.